नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मंडळी, श्री दुर्गा सप्तशती पाठाचा 4था अध्याय आपण श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री दुर्गायै नमः. श्री दुर्गा सप्तशती चतुर्थो अध्यायः. इंद्रादी देवांकडून देवीची स्तुती. ओम. जिची अंगकांती कालमेघासमान श्यामवर्ण आहे, जी आपल्या नेत्रकटाक्षाने शत्रूंच्या समूहात भय उत्पन्न करते, जिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे, जी आपल्या हातात शंख, चक्र, कृपाण आणि त्रिशूल धारण करते, जिला 3 नेत्र आहेत, जी सिंहाच्या स्कंधावर खांद्यावर आरूढ आहे, जिने आपल्या तेजाने त्रैलोक्य व्यापून भारून टाकले, सिद्धीची इच्छा करणारे पुरुष जिची सेवा करतात आणि जिला देव सर्व बाजूंनी वेढून उभे असतात, त्या जया नामक दुर्गा देवीचे ध्यान करावे. ओम. ऋषी म्हणाले, हे राजा, अत्यंत पराक्रमी असा दुरात्मा महिषासूर आणि त्याचे दैत्य सैन्य देवीकडून मारले गेल्यावर इंद्रादी देवांनी मान आणि खांदे नम्रपणे खाली लवून तिला नमस्कार केला आणि उत्तम सुमधुर वचनांनी तिचे स्तवन करू लागले. त्यावेळी हर्षाने आणि त्यांची सुंदर शरीरे रोमांचित झाली होती. देव म्हणाले, सर्व देवांचा शक्तिसमुच्चय हेच जिचे स्वरूप आहे, तसेच ज्या देवीने आपल्या शक्तीनेच सर्व जगाला व्यापून टाकले आहे, जी सर्व देव आणि महर्षींना पूज्य आहे, त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो. ती देवी आमचे कल्याण करो. जिच्या अतुलनीय प्रभावाचे आणि बलाचे वर्णन करण्यास भगवान अनंत श्री विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकरही समर्थ नाहीत, ती भगवती चंडिका देवी सर्व जगाचे पालन करो. तसेच अशुभाचा आणि भयाचा नाश करण्याची बुद्धी धरो. हे देवी, तू पुण्यवान लोकांच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापीजनांच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतकरणाच्या पुरुषाच्या हृदयात बुद्धी रूपाने, सतपुरुषांमध्ये सज्जनांकडे श्रद्धा रूपाने आणि कुलवंतांमध्ये लज्जा रूपाने वास करतेस. आम्ही तुला नमस्कार करतो. तू विश्वाचे पालन कर. हे देवी, तुझ्या या अचिंत्य रूपाचे, दैत्यांशी झालेल्या युद्धात त्यांचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या महान पराक्रमाचे आणि त्यावेळी सर्व देव आणि असुरगण यांच्यासमोर तू प्रगट केलेल्या आपल्या अद्भुत लीला चरित्राचे आम्ही काय वर्णन करणार. हे देवी, तू सर्व जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेस. तू सत्व, रजस आणि तमस अशा त्रिगुणात्मक आहेस, पण त्या तिन्ही गुणांचा दोष तुझ्यात नाही. भगवान विष्णू आणि शंकर इत्यादी देवांनाही तुझा पार लागत नाही. तूच सर्वांचे आश्रयस्थान आहेस आणि हे संपूर्ण जग तुझेच अंशभूत आहे. तूच आद्य अविकृत अशी श्रेष्ठ प्रकृती आहेस. हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने सर्व देवता तृप्त होतात, ती स्वाहा तूच आहेस आणि पितरांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस. म्हणून सर्व लोक तुला स्वधा असेही संबोधतात. हे देवी, जी मोक्षप्राप्तीचे साधन आहे, अचिंत्य महाव्रत स्वरूपा आहे आणि समस्त दोषांनी रहित, जितेंद्रिय आणि परमात्व तत्वालाही सार वस्तू मानणारे मुमुक्ष मुनिजन जिचे निरंतर ध्यान अध्ययन करतात, ती परमश्रेष्ठ अशी भगवती परा विद्या, ब्रह्मविद्या तूच आहेस. हे देवी, तू शब्दरूप आहेस. अत्यंत निर्मळ असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्गीताच्या मनोहर पादोच्चाराने युक्त सामवेद यांचा तूच आधार आहेस. वेदत्रयीही तूच आहेस आणि 6 ऐश्वर्यांनी युक्त अशी भगवतीही तूच आहेस. सर्व विश्वांची उत्पत्ती आणि पालन करण्यासाठी तूच वार्ता रूपाने कृषी आदी विद्या प्रगट झाली आहेस आणि तूच परम दुःख हरण करणारी आहेस. हे देवी, जिच्यामुळे सर्व शास्त्रांचे सार अवगत होते, कळते, ती मेधाशक्ती तूच आहेस. दुर्गम अशा भवसागरातून तारणारी, पार नेणारी नौकारूप दुर्गा देवी ही तूच आहेस.
तू असंग अनासक्त आहेस. कैटभ दैत्याला मारणाऱ्या भगवान विष्णूच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी गौरविलेली गौरी ही तूच आहेस. हे देवी, मंद हास्य करणारे तुझे निर्मळ मुख पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून सुवर्णासमान उत्तम तेजस्वी कांतीमुळे ते मनोहर दिसते. पण असे असूनही ते मुख पाहून महिषासूर संतापला आणि त्याने तुझ्यावर प्रहार केला. हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे. हे देवी, तेच तुझे मुख तू संतापलीस तेव्हा उदयकाळाच्या चंद्राप्रमाणे लाल तांबूस आणि वर चढलेल्या वक्र भिवयांमुळे विक्राळ दिसू लागले. तेव्हा ते पाहून महिषासुराचे प्राण तात्काळ का बरे गेले नाहीत, हे त्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे. कारण संतापलेल्या यमराजाला संतप्त झाल्यामुळे यमस्वरूपी अशा तुला पाहून कोण बरे जीवित राहील. हे देवी, तू प्रसन्न हो. परमात्म स्वरूप अशी तू प्रसन्न झालीस की जगाचा अभ्युदय कल्याण उत्कर्ष होतो. पण तू रागावलीस तर मात्र कित्येक कुळांचा तत्काळ सर्वनाश करतेस. याचे आत्ताच प्रत्यंतर आले आहे. कारण तुझ्या कोपामुळेच महिषासुराची जी विराट सेना क्षणार्धात नष्ट झाली. हे देवी, नित्य अभ्युदय प्रदान करणारी तू ज्यांच्यावर प्रसन्न होतेस त्यांनाच देशात सन्मान प्राप्त होतो, त्यांनाच धन आणि यश मिळते. त्यांच्या ठायी असलेल्या धर्माचा कधीही ऱ्हास होत नाही आणि तेच स्त्री पुत्र भृत्यादिकांसह सुखी आणि धन्य होतात. हे देवी, तुझ्या कृपेनेच पुण्यवान मनुष्य सर्व प्रकारची धर्मानुकूल कर्मे दररोज अत्यंत श्रद्धेने करतो आणि मरणांती तुझ्या प्रसादानेच तो स्वर्गात जातो. कारण तिन्ही लोकांमध्ये तूच एक निश्चित फल देणारी आहेस. हे दुर्गे भगवती, तुझे स्मरण केल्याने तू सर्व प्राण्यांचे भय हरण करतेस. जे स्वस्थ चित्ताने तुझे चिंतन स्मरण करतात त्यांना तू अत्यंत शुभ कल्याणकारक अशी बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख आणि भय हरण करणारी, सर्वांवर उपकार करण्यासाठी जिचे चित्त नेहमीच दयेने आर्द्र असते अशी तुझ्याशिवाय अन्य कोण आहे. हे देवी, या दैत्यांच्या मृत्यूने जगाला सुख मिळते हे खरे, पण हे दैत्य अनंत कालपर्यंत नरकात राहण्यासाठी कितीही पापे करणारे असले तरी तुझ्याशी युद्ध करताना ते मरण पावून स्वर्गात जावे असा हेतू धरूनच तू या शत्रूंचा वध करून त्यांना सद्गती देतेस. हे देवी, तू या दैत्यांवर शस्त्रांनी प्रहार का करतेस. या सर्व असुरांना केवळ दृष्टीनेच भस्मसात का करीत नाहीस. कारण ते जरी तुझे शत्रू असले तरी आपल्या शस्त्रांच्या घावाने त्यांना पवित्रता येऊन त्यांना उत्तम लौकी सद्गती प्राप्त व्हावी अशीच तुझी त्यांच्याविषयी सद्बुद्धी सद्भावना असते. हे देवी, तुझ्या तलवारीच्या महातेजाने आणि त्रिशूलाच्या टोकाच्या प्रखर चकाकीने तुझ्याशी लढणाऱ्या दैत्यांचे डोळे दिपून त्यांना अंधत्व आले नाही. कारण त्यावेळी ते तुझे चंद्रासमान शीतल मनोहर किरणांनी युक्त सुंदर आणि आनंददायक असे मुख पाहत होते. हे देवी, तुझे शील सौंदर्य वर्तन दुराचारी लोकांची दृष्टता दूर करील असे आहे. तुझे रूप अचिंत्य असून त्याची अन्य कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. तुझे बल सामर्थ्य एवढे आहे की देवांचा पराक्रम नष्ट करणाऱ्या अर्थात त्यांचा पराभव करणाऱ्या दैत्यांचा नाश करून तू त्यांना सद्गतीच दिलीस. अशा प्रकारे आपल्या वैऱ्यांवरही तू दयाच प्रगट केली आहेस. हे वरदायिनी देवी, तुझ्या पराक्रमाची कोणाबरोबर तुलना होऊ शकेल. एकीकडे शत्रूंना भय उत्पन्न करणारे आणि त्याचवेळी भक्तांना आनंद देणारे अतिशय सुंदर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे. हृदयात कृपा आणि युद्धात निष्ठुरता या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात केवळ तुझ्यातच दिसून येतात. हे माते, तू शत्रूचा नाश करून समस्त त्रैलोक्याचे रक्षण केले आहेस. रणांगणात शत्रूंना मारून त्यांना स्वर्गात पाठवले आहेस आणि त्या उन्मत्त दैत्यांकडून आम्हाला उत्पन्न झालेले भयही घालविले आहेस. तुला आमचा नमस्कार असो. हे अंबिके,
तू शूलाने आमचे रक्षण कर, तू तलवारीने आमचे रक्षण कर, तू घंटानादाने आणि धनुष्याच्या टनत्काराने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तू आमचे पूर्वेकडून, पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून रक्षण कर. हे ईश्वरी, तू तुझा त्रिशूल फिरवून आमचे उत्तरेकडून रक्षण कर. हे देवी, तुझी सौम्य आणि अत्यंत भयंकर अशी जी रूपे त्रैलोक्यात संचार करतात त्यांच्याद्वारे तू आमचे आणि भूलोकाचे रक्षण कर. हे अंबिके, तुझ्या करपल्लवात शोभून दिसणारी तलवार, शूल, गदा आदी जी जी शस्त्रे आहेत, अस्त्रे आहेत, त्यांनी तू आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर. ऋषी म्हणाला, हे राजा, अशा प्रकारे सर्व देवांनी या दुर्गेची स्तुती केली आणि जगाला धारण करणाऱ्या त्या देवीची सुगंधी गंधलेपने आणि नंदनवनातील दिव्य पुष्पे यांनी पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी तिला भक्तिपूर्वक दिव्य धूप ओवाळला, अर्थात दिव्य धूपाचा सुगंध तिला अर्पण केला, नमस्कार केला. तेव्हा प्रसन्नमुख अशी ती देवी म्हणाली, हे देवांनो, तुम्ही माझ्याकडून जे काही मागू इच्छित असाल ते वरदान मागून घ्या. देव म्हणाले, तू भगवतीने तर सर्वच केले आहेस. आता करावयाचे असे काहीही बाकी राहिले नाही, कारण आमचा शत्रू महिषासूर यालाच तू मारले आहेस. तरीही हे महेश्वरी, तू आम्हाला वर देणारच असशील तर आमचे एवढेच मागणे आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तू आमच्या महान संकटांना नष्ट कर. हे प्रसन्न मदने अंबिके, जो मनुष्य या स्तुतिवचनांनी तुझे स्तवन करील त्याचे धन, ऐश्वर्य आणि संपदा वृद्धिंगत कर आणि त्याच्या दारापुत्रादिकांना सुखरूप ठेव. तू आमच्यावर नित्य प्रसन्नच राहा आणि कृपादृष्टी ठेव. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे देवांनी आपल्या आणि जगाच्या कल्याणासाठी देवी भद्रकालीस प्रसन्न करून घेतले. तेव्हा ती तथास्तु असे म्हणून अंतर्धान पावली. हे राजा, प्राचीन काळी त्रैलोक्याचे हित इच्छिणारी ती देवी देवांच्या शरीरातून जशी प्रगट झाली ती सर्व कथा मी तुला सांगितली. त्यानंतर दुष्ट दैत्य शुंभ आणि निशुंभ यांचा वध करण्यासाठी तीच देवी गौरीच्या देहापासून पुन्हा उत्पन्न झाली. देवांवर उपकार करणाऱ्या आणि लोकांचे रक्षण करणाऱ्या त्या देवीची उत्पत्ती कथा मी तुला विस्ताराने सांगतो, ती ऐक. ह्रीम ओम याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शक्रादिस्तुती नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गायै नमः. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.